मंडळी नमस्कार. सध्या डाळिंब शेती ही खर्चिक शेती होत आहे, कारण मोठ्या प्रमाणात रोगराईचे अतिक्रमण डाळिंब शेतीत होत आहे. परंतु अशातही काही शेतकरी डाळिंब तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लाखो रुपयांचे उत्पन्न डाळिंब शेतीमधून घेत आहेत. सांगोल तालुक्यातील कारंडेवाडी येथील पांडुरंग हिप्परकर यांनी 750 झाडांमध्ये तब्बल 35 लाखाच्या आसपास उत्पन्न घेतले आहे. अतिवृष्टी व मुसळधार पावसातही पांडुरंग हिप्परकर यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. गावामध्ये 90% डाळिंब शेती आहे, परंतु त्यातही डाळिंब तज्ञ विजय मरगळे यांच्या मार्गदर्शनामुळे पांडुरंग हिप्परकर यांची बाग 1 नंबर आली आहे. 400 ते 800 ग्राम साईजचे फळ, फळाला चकाकी व साईज 1 नंबर असल्यामुळे रेटही चांगला मिळाला आहे. प्रति झाड 35 किलोच्या आसपास माल निघाला असून डाळिंब तज्ञ विजय मरगळे हे जे औषध सांगतील ते औषध आपल्या बागेमध्ये फवारण्याचं काम हिप्परकर यांनी केले आहे. डाळिंब तज्ञ विजय मरगळे यांचं मार्गदर्शन हे डाळिंब शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. रेस्ट कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बागेची मशागत केली जात असून ही उलट पद्धत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत जात असून मोठ्या प्रमाणात बक्कळ पैसेही त्यांना मिळत आहेत. 8 दिवसातून एकदा स्प्रे व रासायनिक आणि जैविक औषधांचे कॉम्बिनेशन करून मुरमाड रानात डाळिंब बाग फुलवली असून द्राक्ष काढून डाळिंब शेती केल्याचा फायदा हिप्परकर यांना केवळ आणि केवळ डाळिंब तज्ञ विजय मरगळे यांच्यामुळे झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना डाळिंब शेतीमध्ये लाखो रुपये उत्पन्न कमवायचे असतील त्यांनी नक्कीच डाळिंब तज्ञ विजय मरगळे यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या डाळिंब शेतीमध्ये लाखो रुपये कमवावेत. अधिक माहितीसाठी आमच्या व्हिजन वार्ता यूट्यूब चॅनलवर पांडुरंग हिप्परकर यांची मुलाखत नक्की पहा.